गुड मॉर्निंग सगळ्यांना. क्रांतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर कशा आहे सर्वजण? अगदी आनंदात ना? तर नेहमी असंच आनंदी राहा. तर आज मी तर टेरेसवरती आलेले आहे आणि मी काय करते बघा, हे बघा. आज मी बनवायला लागलेले आहे शाबूचे सांडगे किंवा शाबूचे पापड. तर मी काय केले, टेरेसवरती हा पत्रा आहे ना, जरूर मी असंच करते. हा पत्रा ठेवते आणि त्या पत्र्यावरती असं विटा मांडून ह्या विटावरती मग विटाची ही चूल करते आणि मग उन्हाळी सगळे पदार्थ मी अशा प्रकारे इथं करून घेते. ठीक आहे. आता ही आपली शाबूची खीर थोड्या वेळाने खिरीसारखंच झाले. आपण खीर करतो ना शाबूची, तसे शिजलेलं आहे. मीठ घातलं ह्यात आणि थोडासा तर जरा कलर घालायचा, म्हणजे छान वाटते. तळल्यानंतर मग खायचा कलर थोडासा घालते आणि मस्तपैकी हे शाबूचे सांडगे आता करून घेते. सांडगे म्हणतात, पापड म्हणतात, हो की नाही? तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा. आणि मी ही जे आहे ना, हे बघा, हे दिसतंय ते, हे मी साबण असते ना आपली कपडे धुवायची, त्या कपडे धुवायच्या साबण असे वरती लावलेले आहे बघा, म्हणजे आपल्याला घासायला जास्त त्रास होत नाही. ही भांडी चुलीवरची काळी होते ना, मग हे सगळं मी काय केले, हे सगळं मी साबण लावले. थोडा वेळेस आपण परत पाण्यात घालून थोडं घासलं ना, स्वच्छ निघते. मग कसे आहे चूल सांगा बरं आपली? एवढं छान आहे का? सारखं असं हे करत राहायला लागते, हलवत राहायला लागते. हे बोलत नाही तर मग खाली काय चिकटते. चिकटले की मग करपते, मग ते करपा वास येतोय, असं सगळं होत राहते. त्यापेक्षा सारखं असं उलटनं फिरवत राहायचं. तुम्हाला आवाज येत असेल हे खाली हे खरखर झालं हे. तर आले आता शिजत. अजून कुठं तर पांढरा दिसतोय बघा, तो पण एकदा शिजला ना मग हे चांगले होते. नाहीतर मग काय होते, जर तो शिजला नाही तर ते कटकटीत राहते. ते बघा, आता आम्ही अशा एवढ्या घातलेल्या आहेत आणि हे थोडासा यात कलर घातला आहे बघा. ह्या कलरच्या पण आता मी करणार आहे. असे आणि ह्यात ऑरेंज कलर घातला आहे, म्हणजे बदामी कलर आहे तसा. कॅमेरा हातात धरून आणि ते हे करायचं म्हटलं की जरा ॲडजस्ट करायला लागते. हो, काय करायचं. आता दुसरा एक हिरवा कलर करणार, म्हणजे तिरंगा होतं हे नाही. तर आता हे इकडे एवढं अंतरले ते एवढं करायला झालेत. आता करून घेते एवढं.